श्री स्वामी समर्थ. देवापुढे चिमूटभर साखर ठेवल्याने अनेक फायदे आहेत. यात देवाप्रती कृतज्ञता व्यक्त होते. तसेच शुभकार्यामध्ये साखरेचा वापर केल्याने सर्व गोष्टी सुखकारक होतील जसे मानले जाते. ही एक परंपरा श्रद्धा आहे ज्यानुसार चिमूटभर साखर ठेवल्याने घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येण्यासाठी देवापुढे चिमूटभर साखर ठेवण्याची प्रथा आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना साखर वाटली जाते कारण ती गोडवा आणि आनंद दर्शवते. आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो. तो नैवेद्य दाखवताना काही सकारात्मकता, सुख, समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात. पण आपल्याकडून या सर्व गोष्टी विधिवतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होत असतात. नकळतपणे आपल्याकडून झालेल्या या चुकांमुळे कुठेतरी आपल्या घरात दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे. भक्तिमार्गाने अल्पावधीत ईश्वर प्राप्ती होऊ शकते. देवाची आराधना केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होते. यासोबत घरामध्ये सुख, समृद्धी येते. म्हणूनच उपासना म्हणून आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करावी. या नियमाचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो. याच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभ आणि शुभच गोष्टी घडतात. देवांना नैवेद्य कसा दाखवावा? देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपाय आज आपण पाहणार आहोत. तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे, पाणी कसे आचमन करावे, कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण देवाची पूजा करतो. शास्त्रामध्ये उपासनेसाठी आणि खास नियम सांगण्यात आले आहे. याचे पालन करणे आवश्यक मानले जाते. देवपूजा, पाठ किंवा मंत्र पठण करणे, नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत. नियमाचे पालन करून पूजा करणे व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असं मानलं जातं. देवांना प्रसाद, नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम शास्त्रामध्ये सांगितले आहे. तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तर काही नियम लक्षात ठेवले पाहिजे. काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य बराच काळ तसाच देवासमोर तिथे सोडून देतात आणि मात्र असं करणं चुकीचं आहे. यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही. तसेच त्याचे नकारात्मक परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतील. देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल आपण जाणून घेऊया. देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका. त्यासाठी आपण नैवेद्य दाखवत आहोत तर तो नैवेद्य एका छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर आदराने ठेवली पाहिजे. नैवेद्य नेहमी सोने, चांदी, पित्तळ किंवा मग मातीपासून बनलेल्या भांड्यामध्येच अर्पण करावा. आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये या धातूंना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं. याशिवाय तुम्ही केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता. नैवेद्य तसाच सोडू नका. काही आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो. तो तसाच अगदी वाळून जातो. नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर ते अन्न उष्ट न करता प्रथम देवासाठी एक प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवा. अन्नामध्ये कांदा, लसूण किंवा तिखट पदार्थांचा समावेश नसावा. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश असावा. जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरीसुद्धा आपण तूप, दही, भात, साखर किंवा दूध, भात, साखर किंवा गुळाचे पदार्थ असे गोड पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा. अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा. असे केल्यामुळे आपल्या सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरामध्ये अडचणी, कष्ट, त्रास या सर्वतून आपली सुटका होऊ शकते. जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात. असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवला असेल तर विश्वकसेच चंद्रेश्वर
चंदनशिप आणि चंडाळी या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात आणि घरामध्ये आजारपण वाढते, अनेक समस्या वाढतात. म्हणूनच घरातील सर्व लोकांनी नैवेद्य मिळून खाल्ला पाहिजे. हा प्रसाद म्हणून आपण सेवन केलं पाहिजे. असं केल्यामुळे आपल्या घरातील काय शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात. पण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून त्याचे प्रसादामध्ये रूपांतर होते. देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवला गेला पाहिजे. नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा. आपले मन स्वच्छ आणि सात्विक असावं. नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण भाव असावा. तसेच खऱ्या भक्ती भावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला सुद्धा मान्य होतोच. देवासमोर नैवेद्य खाल्ल्यामुळे देव सुद्धा आनंदी होतात. हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणे असा आहे. त्यामुळे देवही आपल्यावर शुभ होतात, आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. तर मंडळी, देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत तो आपण ग्रहण करावा. सणावाराच्या दिवशी सात्विक भोजन देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो. रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा स्वयंपाक जो काही बनवतो तो नैवेद्य देवाला अर्पण करू शकतो. पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा. जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही. देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे. यासाठी गंगाजल युक्त पाण्याने स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा. अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे. मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा. देवांना नैवेद्य दाखवताना ते अन्न चुकूनही उष्टे केलेले नसावे. आपण जे काही देवांना पदार्थ अर्पण करू त्यामुळे देव नाराज होतो. यासाठी जेवणापूर्वी फळे, मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा. पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा. पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा. नैवेद्य अर्पण करतेवेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी, देव भक्तीचा भुकेला आहे. नैवेद्याचा काही पण आपण रोज भोजन करतो, मग देवासमोर फक्त साखर ठेवतो, हे योग्य आहे का? तर आपण रोज भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केलं पाहिजे, नंतर आपण भोजन केलं पाहिजे. सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर तर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवासाठी अर्पण केलं पाहिजे. पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी सुद्धा स्वच्छ असावं, ते वापरले नसावे. भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं. खरकट्या किंवा खराब हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये. देवाला नैवेद्य दाखवताना आपले हात-पाय स्वच्छ धुतलेले असावे. स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावे. एका प्लेटमध्ये जेव्हा आपण नैवेद्य घेतो तेव्हा एका प्लेटमध्ये पाणी सुद्धा घ्यावे. नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा. तर मंडळी, तुम्हाला माहिती कशी वाटली ही मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. श्री स्वामी समर्थ.